आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून। नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शहा आणि फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले तर गडकरींच्या पराभवासाठी देवेंद्र फडणवीसांनी रसद पुरवली। सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचा मोठा दावा। संजय राऊतांनी वायफळ बोलू नये, मी 9 वेळा निवडणूक लढवली आहे, मला रसद घेण्याची गरज नाही, वेळ पडली तर मी संजय राऊतांची तक्रार करणार। सामनाच्या रोखठोकवर महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांची प्रतिक्रिया। त्या काँग्रेस पक्षाने आपला विचार करावा आणि यांना समज द्यावी अशी माझी मागणी राहणार आहे। मी आजच रमेश चेन्नीतलाजींना पत्र लावून या संदर्भात हे असं लिहिण्यामागचा उद्देश काय आणि मग तुम्ही का गडकरीच्या फेवरचे होते काय हे सुद्धा विचारणार आहे। संजय राऊतांना खोटं बोलण्याचं व्यसन लागलंय, राऊतांची विधानं हास्यास्पद। सामनामधील रोखठोकवरून सुधीर मुनगंटीवार यांची राऊतांवर टीका। पहिल्यांदा खोटं बघायची सवय होती, आता ते व्यसन झालं। एखादा दिवस संजय राऊत साहेब जर खोटं बघू शकले नाही तर मला वाटतं की त्यांना कसतरी होत असावं। आमच्या पक्षामध्ये मीठ कागवता याचा असफल प्रयत्न हा सुपीक डोक्यातून नापीक आयडिया करून ते करताय। संजय राऊत भ्रमिष्ट अवस्थेत रोखठोक लिहित असावे। 2019 मध्ये राऊतांकडून मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न, एक रोखठोक त्यावर देखील लिहावं। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा राऊतांवर निशाणा। अजितदादांचे उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदेंकडून प्रयत्न, शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघामध्ये 25 ते 30 कोटी रुपये वाटले। सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचा गंभीर आरोप। अमित शहांच्या हाती सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील घरी पाठवतील। सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचा दावा। नागपुरात मॉकपोलची मतं क्लिअर न करताच मतदान झाल्याचं उघड। दादाजी धुनीवाले या केंद्रावरील प्रकार 35 दिवसांनंतर उघड। दादाजी धुनीवाले केंद्रावर फेरमतदान घ्या, काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांची मागणी। मॉकपोलची जी मतं क्लिअर करावी लागतात ती क्लिअर न करता तिथे मतदान झालं, म्हणून यासाठी काहीतरी उपाययोजना निवडणूक आयोगाने आखाव्या। आम्ही तक्रार केली आहे आणि त्या बूथवर पुन्हा मतदान घेण्यात यावं अशी आमची मागणी आहे। पुणे महापालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांचं पत्र व्हायरल। मंत्री महोदयांकडून नियमबाह्य काम करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला। पत्रामध्ये एका मंत्र्यावर आरोप। भ्रष्टाचाराच्या खेकड्यानं आता अधिकाऱ्यांना देखील नांग्या मारायला सुरुवात केली आहे। भगवान पवारांच्या निलंबनावरून रोहित पवार यांची टीका, रोहित पवारांचा थेट तानाजी सावंत यांच्यावर निशाणा। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का, धीरज शर्मा शरद पवार गटाची साथ सोडणार का? धीरज शर्मा यांचा फेसबुक पोस्ट करत पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा। लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खूप पैसे वाटले, हेलिकॉप्टरनं पैसे वाटले, हजारो कोटींचा वापर करण्यात आला। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा गंभीर आरोप। एकनाथ शिंदेंनी तर खूप पैसे वाटले, ते हेलिकॉप्टर पैसे घेऊनच फिरत होतं ना त्यांचं। ते उदय सामंत नावाचे जे कॅबिनेट मंत्री आहे त्यांच्यावर फक्त पैसे नेण्याची आणि आणण्याची जबाबदारी होती आणि दादागिरीचा वापर त्यांनी खूप केला। आरोपी भावेश भेंडेच्या पोलीस कोठडीमध्ये आता वाढ, भावेश भेंडेला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी भावेश भेंडे आरोपी। जळगावमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचा सीसीटीव्ही डिस्प्ले 4 मिनिटांसाठी बंद। महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांची माहिती तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून दुजोरा। नाशिकच्या मालेगावमध्ये शिक्षक आणि पदवीधर निवडणूक घोषित होताच उत्सुक उमेदवारांच्या हालचालींना आता वेग, मालेगावमध्ये शिक्षकांच्या बैठकांना सुरुवात। सोलापुरातील अक्कलकोटमध्ये पशुधन वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांची धडपड, पाणी टंचाई आणि चारा टंचाईमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत। नांदेडच्या शहापूर गावामध्ये 7 दिवसापासून पाणीबाणी, पाण्याअभावी शेतीचं कामं देखील खोळंबली, ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा। धाराशिवमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आता नागरिकांचे मोठे हात, दुष्काळ परिस्थितीत देखील अनेक ठिकाणी अद्यापही टँकर नाही, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी। नाशिकच्या बिबलवाडीमध्ये महिलांची रणरणत्या उन्हामध्ये पाण्यासाठी भटकंती, कामं सोडून पाण्यासाठी नागरिकांची कसरत। धाराशिवमध्ये टँकरच्या पाण्यासाठी नागरिकांची धावपळ, टँकरमध्ये पाईप टाकून पाण्यासाठी नागरिकांची रस्सीखेच सुरू। परभणीच्या गंगाखेडमध्ये मासोळी प्रकल्पामध्ये केवळ आता मृतसाठाच शिल्लक, जिल्ह्यातील 22 लघु प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्प कोरडे ठाक। छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल तलावामध्ये 15 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक, तलावातील पाण्यावर 14 वॉर्डातील नागरिक अवलंबून। सोलापूरच्या अक्कलकोटमधील कुरनूर धरणामध्ये 8% पाणीसाठा शिल्लक, पाण्याचा प्रश्न बिकट झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त।
जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा वाढल्यानं पाणी आता मोठ्या प्रमाणामध्ये टंचाई. भुसावळ बोदवड परिसरामध्ये 8 ते 10 दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिकही हैराण. जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणाचं आवर्तन तापी नदीच्या भुसावळच्या बंधाऱ्यामध्ये सोडलं. पालिका प्रशासनाकडून पाण्याचं नियोजन करण्यात येणार. बीड जिल्ह्यातील सौंदना गावामध्ये भीषण पाणी टंचाई. 1400 लोकसंख्या असलेल्या गावाला केवळ 20,000 लिटर पाणीपुरवठा वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी. धाराशिवमध्ये दिवस रात्र पिण्याच्या पाण्याच्या साठी आता भटकंती. घोटभर पाण्यासाठी रात्री देखील नागरिकांची धडपड. परभणीमध्ये पाणी संकटामध्ये जिल्हा प्रशासनाकडून टँकरच्या संख्येत वाढ. 104 विहिरी अधिग्रहित. स्थिती अजून बिकट होण्याचा अंदाज. वाशिम जिल्ह्यामध्ये पारा 42 ते 44 अंशांपर्यंत पोहोचला. जिल्ह्यातील 172 प्रकल्पांमध्ये सरासरी 17.83% पाणीसाठा शिल्लक. विदर्भातील काही भागामध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज. काल अकोल्यामध्ये विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद, तर दुपारी कामं टाळण्याचं नागरिकांना आवाहन. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये उन्हाचा पारा 40 अंशांच्याही वर जाण्याची शक्यता. तापमानाचा पारा वाढल्यानं क्रांती चौक परिसरामध्ये वाहतूक विरळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाच्या तीव्रतेनं भाज्यांचे दरही वाढले. भाजीपाल्याच्या उत्पादनात मोठी घट. बुलढाण्याच्या देवारी गावामध्ये पाण्याच्या शोधामध्ये आलेलं भलं मोठं अस्वल 50 फूट खोल विहिरीत पडलं. मोठ्या शिताफीनं वन विभागाकडून अस्वलाचं रेस्क्यू. बीड जिल्ह्यामध्ये खरीपाची लगबग आता संपली. आता प्रतीक्षा आहे ती पावसाची. मान्सूनपूर्वी शेतकऱ्यांकडून विहिरी खोदण्याचं काम सुरू. हिंगोलीच्या बाजार समितीमध्ये भुईमुग शेंगाची आवक मंदावली. भुईमुग शेंगाला प्रति क्विंटल 5,200 ते 5,600 रुपयांचा भाव. चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून 15 तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन चमूला आता अत्यावश्यक साहित्याचं वाटप. आपत्ती व्यवस्थापन दलाला सक्षम करण्याचा प्रयत्न. मुंबई आणि उपनगरामध्ये पुढील आठवड्यामध्ये पावसाची शक्यता. ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज. आमदार कैलास पाटील यांच्याकडून धाराशिवच्या येरमाळा, येडशी या भागामध्ये पाहणी. अवकाळी पावसानं परिसरामध्ये पिकांचं मोठं नुकसान. धाराशिवच्या येवती गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे 2 एकरातील केळी पिकाचं नुकसान. टँकरनं पाणी आणून बाग जगवली, मात्र वादळी वाऱ्यामुळे बागेचं मोठं नुकसान. बीडच्या केजमध्ये वादळी वाऱ्यामध्ये मोठं नुकसान. दुकानाच्या पत्र्यासह रस्त्यावरील झाडं देखील उन्मळून पडली. मोबाईल चोरीसाठी हातावर फटका. टोल गेल्यानं प्रवाशानं 2 पाय गमावले. ठाणे कळवा स्टेशन परिसरातील धक्कादायक घटना. सीएसएमटी अमरावती एक्सप्रेस 31 मे रोजी बंद. डब्यांच्या गाड्या बसवण्यासाठी 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार. मुंबईतील 7ही धरणांमधील जलसाठ्यामध्ये वेगानं घट. मतदान पूर्ण होताच मुंबईमध्ये पाणी कपात. 30 मे पासून 5% तर 5 जून पासून 10% पाणी कपात करण्याचा पालिकेचा निर्णय. मिठी नदीच्या रुंदीकरणासाठी पालिकेचा 149 बांधकामांवर हातोडा. 8,000 चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमण मुक्त करणार. सांताक्रूज चेंबूर रस्त्यालगत कारवाई. एसीमध्ये विनातिकीट प्रवासी दिसल्यास थेट तक्रार करता येणार. वातानुकूलित आणि सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यातील विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी एसी टास्क फोर्स सुरू.